कुठं निघून गेले असतील. खरं तर महाराष्ट्राच्या संवेदना 1 महिना झाल्या तशाच आहेत जशा पूर्वीपासून होत्या. अजूनही लोकांच्या मनातलं शंकेचं काहूर काही मिटत नाही. त्याच्यामुळे एका महिन्यात आता या विमानाच्या अपघातानंतर आमच्या काय हाती आलं महाराष्ट्राच्या, तर मला असं वाटते अद्यापही जे ठोस काही लागत होतं आम्हाला, म्हणजे जर CBI चौकशी बसली असेल, उच्चस्तरीय चौकशी बसली असेल, न्यायालयीन चौकशी बसली असेल, तर जे ठोस काहीतरी पाहिजे होतं फास्ट ट्रॅकवर, ते अजूनही झालं नाही. इतकंच काय तर या एका महिन्यातलं फलित काय, तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी FIR नोंदवून न घेणं, मला असं वाटते हे दुर्दैवी फलित या एका महिन्याचे आहे. अद्यापही वैमानिकाचा जो संशयास्पद रेकॉर्ड होता त्याबाबत खुलासा झाला नाही. विमानातल्या बेकायदेशीर बदल, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR मधला फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान, आता म्हणतात ते सुरक्षित आहे. VSR व्हेंचर्स कंपनीचं राजकीय कनेक्शन, हवामानाचा चुकीचा अंदाज होता की काही दबाव वैमानिकावर होता. बारामतीमधल्या सेफ लँडिंगला एक इतिहास आहे, कारण ते अजितदादांचं स्वतःचं होम ग्राउंड होतं आणि हजारो वेळा तिथे त्यांनी लँडिंग केलं आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांची आणि त्यांच्या वैमानिकांना पूर्ण कल्पना होती. मग शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणे असेल, ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भूमिका असेल आणि याला तांत्रिक पुराव्यांशी काही